नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हॅलो नमस्ते, मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आत्ताच पूजा करून आले, पण माझं शूट करायलाच कोणी नव्हतं आणि पटपट आवरलं। शिव 2 दिवसापासून आजारी आहे आणि त्यामुळे मग मी खूप पटकन आवरलं, कारण की मग तो सारखा मम्माकडे जायचं असं करत असतो। त्याच्यामुळे मी पटकन आवरलं आणि जाऊन पूजा करून आले। तर जाताना मी शिवला सुद्धा सोबत घेऊन गेले होते आणि लाडूला झोपवलं आणि भरभर आवरलं। तुम्ही बघू शकता मी केससुद्धा नीट विंचरलेली नाही आहेत आणि हा होता माझा फुल लुक। मी कशी दिसत होते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्लॉग यायला खूप उशीर झाला आहे, पण शिवची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मग एडिट करायचं राहून गेलं होतं बरेच दिवस आणि मग फायनली आज मी एडिट केला आहे आणि होप आजच मी अपलोड करेल। तर हा होता माझा फुल लुक आणि लाडू इथे खेळतोय। सो तो झोपतच नाही, म्हणजे फार तर 10 ते 15 मिनटं झोपतो आणि लगेच उठतो। लाड लाड झाडू मारतो बाबू, तू झाडू मारतो तू। हाँ विठल विठल कर लाडू, विठल विठल कर, विठल 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 विठल। तर परवा अचानक शिवला ताप आला संध्याकाळी आणि तेव्हापासून त्याने काहीच खाल्लं पिलं नाही आहे। तापसुद्धा आला, लूज मोशनसुद्धा होत होते आणि कालसुद्धा पूर्ण दिवस तो काहीच खायला तयार नव्हता, फक्त थोडं पाणी पित होता। मग त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले होते मी आणि आज सकाळी त्याने कुठेतरी खाल्लं आहे, त्यामुळे त्याला खूप असं वीकनेस आला होता। तर सकाळपासून ना सारखा त्याची आजी आणि मी त्याला घेऊन बसतो, त्यामुळे मग भरभर आवरलं आणि मी जस्ट पूजा करून आले। आणि परवा तो म्हटला की मला पाव खायचा आहे, मिसळ पाव। सो मी त्याला घेऊन गेले आणि लाडूला मी इथे पोर्चमध्ये बांधून ठेवलं, त्याचा एक पाय बांधून ठेवला आणि त्याला इथेच मी बांधून ठेवलं आणि मी गेले शिवला घेऊन स्कूटीवर आणि मिसळ पाव घेऊन आले। पण तरीसुद्धा त्याने 2-3च घास खाल्ले असतील, त्याने ते सुद्धा खाल्लं नाही। शहाणा बघा, लाडू पडशील ए पिलू पिल्लू। लाडू त्याला जमेल तिकडे उभे राहायला बघतो आता आणि त्याला अजिबात भीती वाटत नाही की तो पडेल वगैरे। तर व्हिडिओ शूट करायला माझं कुणी नव्हतंच, काय फार लांब नाही, मी ते समोरच गेले होते आणि मी बसली अशीच कारण की मला फोटोज काढायचे आहेत। सो गरम खूप होतं आहे, त्यामुळे आता 2-3 फोटोज क्लिक करणार आणि मी लगेच चेंज करणार। लाडू लाडू लाडू। आता
लाडूला झोप आली आणि तो काय फोटोज काढून देत नाही आहे. सो मला हे सगळं काढून ठेवायला लागणार आहे, कारण की त्याला आता पेड करायचं आहे. सो हे असंच असतं की आपण आवरलं तरी आपल्याला फोटोज काढता येत नाही. पटकन 2-3 फोटोज क्लिक केले आणि मग लगेच मी खाली चेंज करायला आले. आणि जी ज्वेलरी मी घालते ना ती लगेच मी जिकडे ठेवायची ना तिकडे ठेवून देते, कारण की ती जर चुकून वरती राहिली ना तर शिव माझं लक्ष नसताना ती काही ना काहीतरी उद्योग करून ठेवतो. आणि हे बऱ्याचदा माझ्यासोबत झालेलं आहे. माझे मेकअपचे प्रोडक्ट्स असतात किंवा मग बऱ्याच गोष्टी वरती जर चुकून राहिल्या ना तर मग मागच्या वेळी त्याने आयलायनरने पूर्ण भिंत रंगवून ठेवली होती आणि आयब्रो पेन्सिल अँड बऱ्याच गोष्टीत ना त्याने तोडून फोडून टाकलेल्या आहेत. त्यामुळे मग आत्ता मी प्रत्येक वेळी ज्या गोष्टी मी वरती काढते ना त्या लगेच मी परत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, कारण की मला माहिती आहे त्या जर का चुकून वरती राहिल्या तर मग शिव काय ते ठेवणार नाही. आणि माझ्या ब्लाऊजची डिझाईन ही अशी स्टिच करून घेतली होती मी. आता सध्या ही भरपूर ट्रेंडिंग आहे हे स्लीव्स, पफ स्लीव्स. लाडूला झोपवलं आणि त्यानंतर मग मी खाली किचनमध्ये आले. तर जसं की मी तुम्हाला सांगत होते की शिवला अचानक परवा ताप आला आणि त्यानंतर मग त्याला लूज मोशन सुरू झाले आणि अजिबात म्हणजे तो काहीच खायला प्यायला मागत नव्हता. म्हणजे परवा संध्याकाळपासून त्याला ताप येत होता. कालचा पूर्ण दिवस म्हणजे काल सकाळी त्याला मी सिरप दिलं तापाचं, तर मग त्याला पुन्हा ताप आला नाही, पण त्याची लूज मोशन कंटिन्यू चालूच होते. सो मी त्याला डॉक्टरकडे नेऊन आणलं. परवा संध्याकाळी तो जेवला होता, त्याच्यानंतर आज सकाळी त्याने खाल्लं आहे. म्हणजे परवा रात्री काल दिवसभर ते काहीच खाल्लेलं नाही आहे, रात्रीसुद्धा काहीच खाल्लं नव्हतं. सो आज सकाळी त्याने पोटभर जेवण केलं आहे आणि त्याला ORS आणलं होतं, ते सुद्धा तो प्यायला तयार नव्हता. म्हणजे फ्लेवर्ड जसं की ज्यूस असल्यासारखं रेडी आणलं होतं ते सुद्धा तो पीत नव्हता. म्हणजे तो काहीच प्यायला मागत नव्हता आणि खाणं तर लांबची गोष्ट आहे. आणि काल तो म्हणाला की मिसळपाव खायचा आहे. सो लिटरली मी त्याला घेऊन मिसळपाव आणायला गेले आणि लाडूच्या पायाला मी स्कार्फने बांधून जे रेलिंग येत पोर्चमध्ये त्याला मी एक टोक बांधलं होतं, एक टोक लाडूच्या पायाला बांधलेलं होतं आणि शिवला घेऊन मी मिसळपाव आणायला गेले. सो लाडू काय एकटा नव्हता, त्याची आजी होती, तर त्या तिथेच समोर काम करत होत्या आणि त्याच्याकडे लक्ष ठेवत होत्या. आणि शिवला मी स्कूटीवर घेऊन गेले. अर्ध्या रस्त्यात विनायक तिकडून आला, सो मी शिवला विनायकसोबत पाठवून दिलं घरी, की ऊन पण भरपूर होतं. त्यात त्याने आदल्या दिवसापासून काहीच खाल्लं नव्हतं. सो मी त्याला पाठवून दिलं आणि मग मी जाऊन मिसळपाव घेऊन आले. पण तरीसुद्धा त्याने 2-3च घास खाल्ले, फार खाल्लं नाही, पण ॲटलिस्ट 2-3 घास तरी त्याने खाल्ले, कारण की आदल्या दिवसापासून तो काहीच खायला आणि काहीच प्यायला मागत नव्हता. एवढी सगळी तारेवरची कसरत चालू होती. तर शिवसाठी इथे मी कोकम सरबत बनवला होता. शिव सरप्राईज ज्यूस, औषध नाही आहे, ज्यूस आहे, प्लीज पिऊ बघ. ज्यूस नाही आहे, ज्यूसच आहे, औषध नाही आहे, पिऊ बघ. कसा आहे बाबू? शिव कसा आहे? यम्मी.
शिवला मी औषध देत होते ना, म्हणून त्याला असं वाटत होतं की मी त्याला औषधच देते, त्यामुळे तो ज्यूससुद्धा प्यायला मागत नव्हता. आणि नंतर मग पिल्यानंतर मग तो म्हटला की छान आहे. लाडू अजून झोपलाच होता. आणि हे नेक पीस आहे ना, मी आत्ताच रिसेंटली घेतलं आहे आणि जस्ट मला असं आवडलं म्हणून मी घेतलं. आणि खूप अफोर्डेबल होतं आणि ते असं साडीवर ना खूप छान जात होतं. पण ते डेली यूजसाठी चालणार नाही, म्हणजे ते इतकं छान दिसत नाही आहे. पण एखादी साडी वगैरे घातली ना तर ते खूप सुंदर दिसतं आहे. जसं की साडीसोबत ते खूप छान दिसत होतं. पण आता मी जसं रेग्युलर जे घरात आपण डेली यूजसाठी जे कपडे वापरतो त्याच्यासोबत हे जात नाही आहे बरोबर. आणि लाडू इतका हट्टीपणा करतो, जे शिव खेळत असेल ना तेच त्याला हवं असतं आणि मग दोघांमध्ये भांडण होतात. तर शिव या डब्यासोबत खेळत होता, तर मग त्याच्याकडनं तो डबा घेऊन लाडूला खेळायला दिलाय आणि शिव आता आतमध्ये गेलाय. आणि शिव खाली मातीत खेळत होता, तर लाडूला सुद्धा त्याच्यासोबत खेळायला जायचं होतं. आणि लाडूला कुणीही बाहेर दिसलं ना की लगेच तिथं उभं राहून तो ओरडायला सुरुवात करतो. त्याला असं वाटतं की मला सुद्धा न्यावं. आणि 2-3 वेळा मी त्याला बाहेर घेऊन गेले होते, तेव्हापासून मग तो सारखाच मागे लागायला सुरुवात झाली आहे. त्याला असं वाटतं की मला सुद्धा बाहेर न्यावं. आणि लाडू आता अजिबात वॉकरमध्ये बसायला मागत नाही, कारण की मग त्याला हवं तिथे उभं राहता येत नाही. ये 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 वाघ आला वाघ. काय डबा घेतो, खाली बसून घे. असं करायचं, वरतूनच का खाली बसून कर. नाही नाही लाडू नाही म्हण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं लांब उभं राहून असं काय व्यायाम करतो काय असा येड्या. दिसलं दिसलं ताळ दिसलं. खाली बसायचे. बसला 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 बसला. बरं आहे तुला आता. शिव बरं आहे आता तुला. बरं आहे. ओके कर. दिसत नाही तुझं ओके. औषध कोण पिलं. औषध कोणी पिलं. सुपरमॅन. सो फायनली आज शिवला बरं आहे आणि आज तो खेळायला सुद्धा लागलेला आहे. आणि लाडूची ते सारखी काही ना काहीतरी मस्ती चालू असते. सारखं इकडे उभे राहा तिकडे उभे राहा असंच चालू असतं. लाडू काय करतो तू. इकडे बघ इकडे बघ. काय करतोस तू. काय करत हे पिल्लू. खेळा खेळा कंटिन्यू. काय
पडदा ते पाणी लागले दादा, पाणी लागले पाणी. हा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूयात माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आणखीन काय काय बघायला आवडेल ते खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.